हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डिफाईन किचन. आज आपण बनवणार आहोत ढोकळा. तर त्यासाठी आपल्याला लागणारी सामग्री म्हणजे आपण 1 वाटी पाणी घेतलं आहे. ते आपण ह्या मापाच्या चम्मचनी 3 चम्मच आपण तेल घेतलं आहे आणि ह्याच चम्मचनी आपण 3 चम्मच साखर घेतली. हे निंबू सत्व आहे अर्धा चम्मच नमक आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा. हे आपण ह्या वाटीच्या मापाने आपण 2 वाट्या बेसन घेतलं आहे. आता आपण ह्या सगळ्यांना मिक्स करून घेऊ. आता आपण ह्या बाउलमध्ये 1 वाटी पाणी घालून घेऊ. ही 3 चम्मच साखर आणि हे 3 चम्मच ऑइल, अर्धा चम्मच निंबू सत्व, अर्धा चम्मच नमक, थोडीशी हळद. ह्याला आता चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपण ही सगळी सामग्री चांगली मिक्स करून घेतली. आता ह्याला आपण बेसनमध्ये टाकून घेऊ आणि बेसनमध्ये टाकल्यावर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेतो आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ह्याला मिक्स करता तर ह्याला बरोबर 2 मिनटं या त्याच्यापेक्षा थोडे जास्त जरी तुम्ही फेटून घेतलं तरी चांगलं. पण ह्याच्यात बिलकुल गाठी आणि लम्प्स नाही राहिले पाहिजे आणि ह्याला एकच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे, एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे. ह्याची डायरेक्शन बार बार चेंज करू नये. आता आपण ह्याच्यात चांगला थोडासा बेकिंग सोडा टाकून देऊ, अर्धा टेबलस्पून. आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकू आणि बेकिंग सोडा टाकल्याच्यानंतर ह्याला 1 मिनटं तरी फेटून घ्या. ते बघा एकदम असं होतं, ते एकदम फुगून जातं आहे. आता हे भांडं आपण तेल लावून चांगलं ग्रीस करून घेतलं आहे. आता आपलं बॅटर ह्याच्यात टाकूया. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आणि ह्याच्यात बिलकुल पण लम्प्स नाही आहे. आता आपण ह्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवतो. आता हे भांडं आपण 15 मिनिटासाठी ह्याच्यात ठेवून घेऊ. पाणी उकळले चांगलं. तुम्ही बघू शकता की आता 15 मिनिटं पूर्ण झाली आणि कसा फुलला आहे एकदम. नो वर्ड्स. आता आपण इकडे ढोकळा तयार करून घेतला आहे. आता आपण इकडे याला तडका मारून घेऊ. आता इथं कढई गरम करून घेतली. आता याच्यात तेल टाकून घेऊ. आता हे आपलं तेल गरम करून झालं आहे आणि आता आपण याच्यात टाकूया मोहरी. मिरच्या कापून घेतल्या मध्ये आणि कढीपत्ता आणि आता ह्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता हे आपला तडका झाला आहे. आता आपण ह्याच्यात 1 वाटी पाणी घालून घेऊ. अजून थोडीशी अर्धी वाटी. आता ह्याच्यात आपण 2 चम्मच साखर टाकून घ्यायची आणि अर्धा चम्मच नमक. आणि या दोघांना सोबत चांगलं उकळून द्यायचं आहे. आता ह्याला आपण उकळून देऊ मीडियम आचेवर 5 मिनिटं. आता या ढोकल्याला आपण साईडनी काढून घेऊ. ह्याला घाईनी करायची, त्याला गारून द्यायचं आणि मग काढायचं. आता आपण ह्याला या प्लेटमध्ये काढू. एकदम स्पंजी झालं आणि जाळीदार एकदम सॉफ्ट आहे. ह्याला आपण चांगलं कट करून घेऊ. आता मी हा ढोकळा कापून घेतला आहे. तुम्ही बघू शकता की किती स्पंजी झाला आहे आणि किती जाळीदार झाला आहे. आता आपण ह्याच्यावर फोडणी टाकून घेऊ. आता हे पण आपण ढोकळा तयार केला, फोडणी टाकून घेतली and ढोकळा इज रेडी.
and our dhokla is ready. If you like this video, please do like, share, and subscribe. Thank you so much.